नमस्कार. बेसन लाडूचे परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे लाडू दाताला चिकटत नाहीत, कच्चे राहत नाहीत, आकारही गोल गरगरीत येतो, फ्लॅट होत नाहीत. हे बेसन लाडू माझ्या आजीच्या पारंपरिक पद्धतीने बनवले आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता रिझल्ट खूप छान आहे. प्रमाण परफेक्ट असल्यामुळे हे बेसन लाडू चुकणारच नाहीत. इथे आपण जी पद्धत वापरली आहे त्यामुळे बेसन लाडू रवाळ होतातच. बेसन लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो हरभरा डाळ भाजून घेऊया. ही 2.5 कप आहे. ही निवडून व सुती कापडाने स्वच्छ पुसून घेतली आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. कढई पसरट व जाड तळाची घेतली आहे. आपण हरभरा डाळ भाजून बेसन लाडू बनवत आहोत. त्यामुळे लाडू रवाळ होतात, खाताना दाताला चिकटत नाही, चवीलाही खूप छान लागतात, खमंग लागतात. डाळ भाजल्याचा सुवास येत आहे, छान भाजली आहे. ही जास्त भाजू नये, नाहीतर लाडू काळपट होतील. एका पसरट ताटात काढून घेऊया, थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेली हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यात ओतूया. रवाळ वाटून घेऊया. अशा पद्धतीने डाळ रवाळ वाटली आहे. ही गव्हाच्या पिठाच्या चाळणीने चाळून घेऊया. पीठ चाळून घेणे फार महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे त्यात डाळीचे मोठे कण राहणार नाही. सर्व पीठ चाळून घेतले आहे. आता कढईत साजूक तूप 1 कप. हे 200 ग्रॅम आहे. गॅसची फ्लेम लो आहे. ह्यातील 2 मोठे चमचे तूप ठेवूया. हे आपण नंतर वापरणार आहोत. त्यात डाळीचे रवाळ पीठ. हे पीठ सतत हलवावे, तळापासून हलवावे. त्यामुळे ते एकसारखे भाजेल, कच्चे राहणार नाही. आता बेसन पीठ कोरडे वाटत असले तरी नंतर ते भाजल्यावर त्यापासून तूप रिलीज होते. डाळ रवाळ वाटल्यामुळे व भाजल्यामुळे ह्यात गुठळ्या झाल्या नाहीत. तुमच्या मिश्रणात जर गुठळ्या झाल्या तर मॅशरने फोडाव्या. उलटण्याने खूप वेळ लागतो. बेसन पीठ सोनेरी रंगावर भाजून घेऊया. बेसन लाडू बनवताना बेसन पीठ परफेक्ट भाजणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. तुपाचे प्रमाण हेच घ्या, नाहीतर लाडूचा आकार बिघडेल, गोल येणार नाहीत. डाळ भाजल्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. बेसन पीठ भाजल्याचा खमंग सुवास येत आहे. रंगही थोडा बदलला आहे. पिठाने तूप सोडले आहे. मिश्रण पातळ झाले आहे, कच्चेपणा गेला आहे. आता लाडू रवाळ व दाणेदार होण्यासाठी ह्यावर 2 मोठे चमचे पाणी स्प्रिंकल करूया. पाणी आटण्यासाठी 2 मिनिटे शिजवून घेऊया. पाणी पसरूनच घालावे. असे पाणी घातले तर लाडू तोंडाला, दाताला चिकटत नाही. अर्धा किलो डाळीसाठी 200 ग्रॅम तूप हे परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे तुमचेही लाडू दाणेदार व रवाळ होतील. हे आता पातळ दिसत असले तरीही थंड झाल्यावर घट्ट होईल. 2 मिनिटानंतर पाणी आटले आहे. मिश्रणाला दाणेदार टेक्स्चर आले आहे. गॅस बंद करूया. हे मिश्रण एका मोठ्या ताटात काढूया. मोठे ताट घेतल्यामुळे मिश्रण लवकर थंड होते, बेसन पीठ करपत नाही. ह्यात उरलेले साजूक तूप. असे तूप घातल्यामुळे लाडूची चव अजून वाढते. हे कोमट होण्यासाठी ठेवूया. पूर्णपणे थंड करू नये. लाडू वळवण्यासाठी मिश्रण हलकेसे गरम पाहिजे. ह्यात आपण पिठी साखर मिसळणार आहोत, त्यासाठीही मिश्रण हलकेसे गरम पाहिजे. खूप गरम असताना पिठी साखर मिसळली तर मिश्रण पातळ होते. हे हलकेसे गरम आहे. ह्यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर. पिठी साखर 2 कप. ही 350 ग्रॅम आहे. व्यवस्थित मिक्स करूया. मिश्रण थोडेसे खाऊन बघावे. कमी गोड वाटले तर अजून थोडी पिठी साखर वापरू शकता. तूप कमी वापरले तर लाडू वळवता येत नाही. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाडूचे मिश्रण कोरडे झाले तर थोडेसे तूप गरम करून घाला
व पातळ झाले तर थोडेसे बेसन पीठ भाजून थंड करून त्यात मिसळा. तुमचे बेसन लाडू खूप छान होतील. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. लाडूचा आकार एकसारखा येण्यासाठी एक छोटी वाटी घेतली आहे. त्यात मिश्रण भरूया. ह्याचा गोल लाडू वळवूया. हे लाडू पटपट वळवता येतात. डाळ भाजल्यामुळे लाडू खाताना चिकट लागत नाही. बेसन लाडू सर्वांनाच आवडतात, त्यामुळे ते दिवाळी फराळासाठी बनवतातच, तसेच इतर वेळेसही बनवले जातात. तर असे बेसन लाडू बनवून दिवाळी सेलिब्रेट करा. सर्व बेसन लाडू ह्या पद्धतीनेच करून घेऊया. अशा पद्धतीने बेसन लाडू गोल गरगरीत झाला आहे. लाडू सुंदर दिसण्यासाठी ह्यावर गुलाब पाकळ्या, पिस्ता, जर तुमचे लाडू रेलले असतील, बसले असतील किंवा आकार गोल आला नाही तरीही लाडू वळवून घ्या. 15 मिनिटांनी पुन्हा गोल आकार द्या. लाडू खूप गोल गरगरीत होतात. तर तुम्ही बघू शकता बेसन लाडू रवाळ दाणेदार झाला आहे. हा दाताला अजिबात चिकटणार नाही, तोंडात टाकताच विरघळणारा झाला आहे. ह्यात 20 ते 25 लाडू तयार होतात. हे 1 किलो आहेत. सर्व लाडू बनवल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे. तयार आहेत खमंग दाणेदार बेसन लाडू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.